नमस्कार. मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. नवीन व्हिडिओ आहे शुक्रवारचं हे दुपारपासूनचं रुटीन आहे. तर हे आहे संध्याकाळचं रुटीन. दुपारचं तुम्हाला दाखवलंच. आज उपवास होता, पण उपवास पकडला होता, पूजा वगैरे नाही करता आली. तर इथं मी फक्त उपवास पकडला आहे मग. आणि इथं मेनू सांगते तुम्हाला. संध्याकाळचा उपवास होता वटपौर्णिमेचा, तर मी मस्त असा आज थोडासा वेगळा बेत असा केला होता. तर इथं बघू शकता, इथं पुऱ्याचं पीठ भिजवत आहे मी. त्याच्यामध्ये टाकलेला आहे मैदा आणि थोडं 1 वाटी दही, रवा आणि कोथिंबीर टाकलेली आहे. ओवा पण टाकते मी, पण आज ओवा नाही टाकला. ओवा किंवा थोडंसं लाल तिखटही टाकू शकता. आणि मीठ घातलं होतं आणि तेल वगैरे काही न घालता मी पाण्यामध्येच मळून घेतलेलं आहे. आणि पुऱ्या तर झाल्या आपल्या. खीर केली तांदळाची, मटर पनीरची भाजी आणि मस्त असं भात आणि कटाची आमटी. तर थोडासा हा वेगळा बेत केला होता आज. कटाची आमटी संग आपल्याकडे दरवेळेस पुरणपोळी असते. कटाच्या आमटीसोबत आपल्याकडे दरवेळेस पुरणपोळी असते. तर इथं आज मी कटाची आमटी, भात आणि पुऱ्या केल्या आणि मटर पनीरची भाजी किंवा मटर पनीरची भाजी असला डाळ भात वगैरे असं करतो. तर आज थोडं वेगळं कॉम्बिनेशन केलेलं आहे. थोडंसं वेगळं छान वाटतं, तर हे असं कॉम्बिनेशन केलं. आणि चण्याची डाळ भिजत घातलेली, त्याचे थोडेसे भजे पण केले होते. दरवेळेस आपण चण्याच्या पिठाचे भजे करतो. आज मी चण्याच्या डाळीचे भजे केलेले आहे. छान लागतात चण्याच्या डाळीचे भजे पण. आणि मी ज्या प्रकारे करते ना त्या प्रकारे नक्की तुम्ही बनवा. खूप छान आणि मस्त लागतात. तुम्ही ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वगैरे पण ॲड करू शकता, पण फक्त चण्याच्या डाळीचेच भजे खूप छान लागतात. आणि मग नंतर त्याच्यामध्ये कांदा वगैरे सर्व टाकलं. कांदा, कोथिंबीर, जिरे वगैरे, आणि मस्त असे भजे पण झाले. पूर्ण स्वयंपाक छान झाला होता आजचा. आणि तुम्हाला व्हिडिओ ताईंनो आवडतात की नाही नक्की सांगा. आपल्या मराठी ब्लॉगचे व्हिडिओ, रेसिपी आवडतात की नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सपोर्ट करा. जसा जुन्या चॅनलला तुम्ही सपोर्ट केलेला आहे, तसाच नवीन चॅनलला पण सपोर्ट करा. आणि जुन्या चॅनलवरती पण जाऊन बघा. हा व्हिडिओ जुन्या चॅनलवरती पण अपलोड केला आहे, पण थोडासा मोठा केलेला आहे. जुन्या चॅनलवरती थोडासा मोठा व्हिडिओ आहे. इथं मी शॉर्टकटमध्ये दाखवलेलं आहे, एवढं काही दाखवलं नाही, पण शॉर्टकटमध्ये दाखवलेलं आहे. आणि तिथं मी त्या चॅनलवरती संपूर्ण ब्लॉग दाखवलेला आहे. आणि इथं डाळ भिजलेली आहे, तर ही डाळ वाटायची आहे डाळ वगैरे. आणि आज भरपूर सर्व कामामध्ये दीदीने खूप अशी मदत केली होती. एकटीने नाही मी काम केलं आज तिने पण दोघींनी मिळून केलं होतं. दीदीने पण मला जे कांदा, लसूण, टमॅटो वगैरे सर्व कापून दिले होते. मसाला वाटून दिला. 2-3-4 वेळेस तर मसाला वाटला होता. त्यावेळेस तो मसाला सर्व तिने वाटून दिला. तर पटकन झालं स्वयंपाक. एवढा काय म्हणजे वाटलं नाही, ताण पडलं नाही की एवढे आयटम करायचे. आणि स्वयंपाकाचे एवढे आपल्याला आयटम किंवा मेनू, कोणी असं आयटम म्हणतं किंवा कोणी मेनू म्हणतं प्रत्येक. तर मेनू करायचे आहेत, तर उशीर लागेल किंवा काय अजिबात नाही. छान वाटत होतं.
बघू शकता आता स्वयंपाक ना डाळ आमटी भात आणि खीर भाजी हे सर्व झालेलं आहे. फक्त आता मला पुऱ्या आणि भजेच करायचे आहेत. तर पीठ मळून ठेवलेलं आहे. छान असं ते पीठ जास्त मळून नाही ठेवायचं, कारण त्याच्यामध्ये ना दही घातलेलं आहे. दही घातल्यावर त्याला पाणी सुटतं जास्त वेळ ठेवल्यावर, आणि 5 मिनटं जास्तीत जास्त ठेवायचे. जास्त नरम पण नाही मळलं मी, घट्टसरच मळलेलं आहे. तर इथं बघू शकता किती पसारा पडलेला आहे. तर सर्व मी आवरत आहे, थोडं थोडं होईल तसं. आणि खूप आज स्वयंपाक वगैरे जास्त होता, आणि कसं एकीला दोघी जेव्हा करतो तेव्हा थोडं जास्तच पसारा कचरा किंवा हे होतं, आवरावर करावं लागते. आणि एकटं आपण करतो त्यावेळेस माझं कसं असतं, एकटं केलं पण जरा जरी काही कापलं वगैरे किंवा काही साफ केलं लगेच कचऱ्यामध्ये टाकते, पिशवीमध्ये टाकते, किंवा लगेच कचरा भरते किंवा लगेच पुसून घेते. तर जास्तच थोडा पसारा झाला होता खाली पण, आणि खूपच खराब झालं तर लादी वगैरे, तर सर्व क्लीन करून घेतलं मी. नंतरच पुऱ्या वगैरे करायला घेतल्या. तर पीठ एकदा ना एकजीव करून घेते छान असं, म्हणजे आपल्याला पुरी लाटायला जास्त त्रास नाही ना, कारण त्याच्यात रवा घातलेला आहे. तर रवा पण भिजला पाहिजे. पण बारीक रवा असल्यामुळं ना, आणि दह्याच्या वरतीच रवा टाकला होता, 1 वाटी दही टाकलं होतं, त्याच्यामध्येच मी रवा टाकला होता. आपल्या पुऱ्या पण होत आहे बघा, मस्त असा कलर पण आलेला आहे पुऱ्यांना. आणि पुऱ्याही खूप छान अशा झालेल्या होत्या. थोड्या मी जाड केल्या होत्या, पण जाडही खूप छान झालं. त्या एवढ्या पण जाड नाही, पण थोड्याशा जाड केल्या होत्या. आणि मस्त अशा पुऱ्या झाल्या होत्या, अजिबात तेलकट वगैरे झाल्या नव्हत्या. तर अशा प्रकारे नक्की तुम्ही पुऱ्या करा, मी केल्या तशात. अजिबात तुम्हाला तेलकट वगैरे लागणार नाही पुऱ्या. पूर्ण तेल वगैरे ना त्यातून निघून जातं, ते बघू शकताय. जास्त जर लाटून ठेवलं तर चिपकत होत्या. तर 2-2, 3-3च असे लाटून ठेवत होते आणि 1-1 तळत होते. कारण की 2-2 तळणं म्हणलं तर मग दोन्हीकडे लक्ष द्यावं लागतं, मग पुरी लाटायला आपल्याला वेळ भेटत नाही. त्यापेक्षा 1-1 टाकूनच तळत होते, कारण एवढ्या पण पुऱ्या नव्हत्या की जास्त वेळ लागन. 2-2 पुऱ्या बसत होत्या, पण मग पुऱ्या लाटून ठेवायला लागत होत्या तेवढ्या खाली बसून. त्यापेक्षा असे 1-1 टाकून 1-1 लाटता पण येत होत्या, पटापट होत होत्या, अजिबात उशीर लागत नव्हता. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, आजची रेसिपी कशी वाटली, ह्या आजच्या रेसिपीमधली एकही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा ताईनं. आणि हे बघू शकताय, मस्त अशा पुऱ्या झाल्या होत्या. गरमही खूप होत आहे. आणि झाल्या आता, थोड्याशाच राहिल्या होत्या पुऱ्या, त्या पण आता मी ना पटापट करून घेते, म्हणजे लगेच भजे करून घ्यायला. आणि भजे पण खूप छान आणि टेस्टी झाले होते. गरम खूप होत होतं मला. ते बघू शकता किती मस्त अशी पुरी फुगली होती, तुम्हाला दाखवली मी. आणि इथे बघू शकता तेल पीठ नाही लावलं ना पुरी लाटता वेळेस, तेल जराही असं म्हणजे काळपट वगैरे होतं ना तेल, तसं जराही झालं नव्हतं.
पीठ नव्हतं लावलं म्हणून. थोडंसं तेल लावा किंवा तेलाची पण गरज नसेल तर मग असंच लाटा. तर काय वेळेस मी पीठ लावते, पिठावरती असतं पीठ कधी कधी व्यवस्थित नाही मळलं जात, एकदम पातळ होतं. मग त्यावेळेस आपल्याला पीठ लावायची, सुकं पीठ लावायची गरज लागते. तर आता हे एकदम पीठ परफेक्ट झालं होतं. तर मी तेलही लावलं नाही, एकच वेळेस तेल लावलं, बघितलं तेल लावून लाटून बघितलं, पण असं पण छान पुऱ्या होत होत्या. म्हणून तेल वगैरे पण नाही लावलं ना, पीठ लावलं. तुम्हाला ताटात दिसत असेल पीठ वगैरे काही घेतलेलं नाही, अशाच लाटत होते. त्याच्यामुळं थोड्याशा जाड होत होत्या पुऱ्या, कारण की पातळ लाटल्या गेल्यामुळं पोलपटला चिपकतील, त्याच्यामुळं थोड्याशा जाड लाटल्या. आणि सर्व गोळे वगैरे करून घेतले होते, म्हणजे लाटायला पण उशीर होत नाही. तर बघू शकता मस्त अशी टेस्ट झाली होती. दही टाकल्यामुळं ना टेस्ट खूप छान लागते. जास्त पण दही नाही टाकायचं, एक पीठ जास्त होतं थोडं, म्हणून मी 1 वाटी दही टाकलं. तुम्ही 1 वाटीला अर्धा वाटीसुद्धा टाकू शकता. आणि आंबट नको आहे दही, मग पुऱ्या पण आपल्याला आंबट लागते. आणि तुम्ही दह्यासोबत बटाटाही शिजवलेला घालू शकता, पण लगेच पुऱ्या करायला घ्याव्या लागतात, कारण की ना बटाट्याला पण आहे ना, बटाटा आणि दही एकत्र मिक्स करून टाकले ना पिठामध्ये तर त्याला पाणी सुटतं, पीठ लगेच पातळ होतं. मग घट्ट पीठ मळून लगेचच पुऱ्या लाटायला घ्यायच्या असतात. बटाटे वगैरे टाकल्यावर बटाटा पण किसून घालायचा असतो, शिजून मॅश करून नाही तर शिजवून किसून घालायचा असतो बटाटा. त्यावेळेसच ते पूर्ण पिठामध्ये एकजीव तो बटाटा होतो आणि पुऱ्या छान होतात. तुम्हाला जर तशी रेसिपी पाहिजे असेल बटाट्याची आणि बटाटे आणि दही वगैरे घालून पुऱ्याची, तर ते पण मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला ती रेसिपीसुद्धा दाखवेन पुऱ्यांची, थोड्या वेगळ्या प्रकारे पुऱ्या. जर तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल ही पुऱ्यांची अशी, तर म्हणजे दही बटाटा वगैरे घालून, तर ती माझ्या जुन्या चॅनलवरती आहे. जुन्या व्हिडिओमध्ये आहे, जो आपला दुसरा चॅनल आहे कविता स्पेशल रेसिपी, त्याच्यावरती तुम्हाला ती रेसिपी भेटून जाईल. तर बघू शकता. पण झालं आता थोडंच राहिलं आहे पुऱ्या, दोन टाकत आहे, कारण की ना गरम खूप होत आहे, उभं राहायलाच होत नाही किचनमध्ये. मस्त अशा पुऱ्या करून घेत आहे. आणि तेल एकदम बघू शकता, एवढ्या पुऱ्या केल्या पण तेल अजिबात खराब झालं नाही. ते तुम्हाला आधीमध्ये काळा दिसत असेल तर ते थोडंसं कोथिंबीरचं आहे, कोथिंबीर निघलेली आहे तेच आहे, बाकी काही नाही आहे. आणि मस्त अशा पुऱ्या झाल्या. तर त्याच पुऱ्या आमच्या तेलामध्ये मी नंतर भजे काढून घेतले. चला तर इकडे आता पुऱ्या करून घेते. तर इथं मी भज्याचं पीठ घेतलेलं आहे, मिक्स करून सर्व डाळ वाटून घेतलेली, डाळ, जिरे, हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, लसूण हे सर्व मी ना वाटून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये घातलं आहे कांदा, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ, म्हणजे चवीप्रमाणे मीठ. आणि छान असं हे एकजीव मिक्स असं करून घ्यायचं. आपण चण्याचं पीठ जसं कालवून घेतो ना तसंच कालवायचं आहे. तर मी त्याच पिठाच्या ताटामध्ये घेतलेलं आहे आणि इथं मस्त असं तेलामध्ये लगेच भजे काढून घेतले.
आपला पूर्णपणे स्वयंपाक झालेला आहे आणि आत्ता राहिलेला आहे भजे. लास्टचा बॅच आहे ते तळून काढत आहे. आणि ताईनं व्हिडिओ कसे वाटतात, रेसिपी कशा वाटतात, आवडतात की नाही नक्की मला कमेंट करून सांगा ना. असेच माझे छान छान रेसिपी व्हिडिओ ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जे व्हिडिओ मी टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. आणि आजचा छोटासा असा ब्लॉग कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. तर मग या सर्वांनी जेवायला आजचा मस्त असा बेत आहे. तुम्हाला बघा जवळून दाखवते. तांदळाची खीर केली होती, मस्त अशी तांदळाची खीर जवळून बघा किती छान वाटते. आणि इथं होती आमटी केली होती, कट्टाची आमटी. ते बघू शकता मस्त अशी आमटी केली होती, तरी पण किती छान आली होती. आणि इथं होती मटर पनीरची भाजी खूप छान झाली होती, मस्त अशी भाजी झाली होती. आणि पुऱ्या बघा एकदम नरम मस्त अशा पुऱ्या झाल्या होत्या आणि व्हाईट टेस्टही तेवढी छान झाली होती. आणि तर आपले भजे पण मस्त असे झाले होते, मस्त असे भजे झाले होते, टेस्टही खूप छान झाली होती. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. इथं भात आणि तुम्हाला इथं जिलेबी आहे बघा. आणि तुम्हाला जे बिस्किट वगैरे पडलेले दिसत असेल ते लाडू आले होते, लाडूने सर्व घाण केली होती, बिस्किट वगैरे तिकडे टाकलं होतं तिने. आणि बघू शकता भांडे वगैरे भरपूर असे